तू नाही म्हणजे काय वेड्यासारखं बोलतेस तू? काय झाले काय तुला? अगं माझा लाडका श्रेयस माझा नातू नाही. नाही असं कसं होईल? अगं तारा तू मला अतिशय प्रिय आहेस, पण तुझं हे बोलणं मी नाही ऐकून घेणार. नाही. आजी 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 प्लीज प्लीज शांत व्हा. तुम्हाला किती वाईट वाटतंय मी समजू शकते, अगदी साहजिक आहे, पण त्याने हे सत्य तर नाही बदलणार ना. तुम्हाला आठवतंय यशोधरा मॅडमांचा खून केलाय या खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात ठेवलं होतं. त्यावेळी तुम्ही मला भेटायला आला होतात तेव्हा सुद्धा मी हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हाही मी मानलं नव्हतं. पण तरी घरी आल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनच्या दावाखाली मी त्याचं बर्थ सर्टिफिकेट बघितलं. त्यात यशोधरेचंच नाव होतं त्याची आई म्हणून. कारण ती सगळी काळजी सासूबाईंनी घेतली होती. ज्यावेळी त्यांचा ऍक्सिडेंट झाला, मरण समोर दिसत असताना स्वतः त्यांनी मला हे सत्य सांगितलंय. आणि मरणाच्या दारात असताना कोणी खोटं नाही बोलू शकत. आजी काय सांगितलं यशोधरेत? सासूबाई आणि शकू आत्या दोघी एकाच वेळी प्रेग्नेंट होत्या आणि डिलिव्हरीसाठी दोघी एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या होत्या. त्यावेळी सासूबाईंना जी मुलगी झाली होती ती मृत होती. त्यामुळे सासूबाईंनी शकुंतला आत्यांना जो मुलगा झाला होता तो काढून घेतला आणि तोच त्यांच्या स्वतःचा मुलगा आहे. म्हणजे आपला श्रेयस आहे हे सगळ्यांना सांगितलं. आजी तुम्ही त्यावेळी आजारी होता, बाबा दिल्लीला गेले होते, त्यामुळे तुम्हा दोघांनाही यातलं काहीच माहित नव्हतं. हे सत्य फक्त शकुंतला आत्या आणि सासूबाई या दोघींमध्येच होतं. त्यामुळे आज शकुंतला आत्या या घरात याचा बदला घ्यायला आलाय. सासूबाईंनी हे सत्य मला खाईत पडताना सांगितलं आजी, आणि श्रेयसचं आयुष्यभर सांभाळ करण्याचं वचन घेतलं माझ्याकडून. आजी मी समजू शकते त्या बर्थ सर्टिफिकेटमुळे तुम्हाला हे सगळं खोटं वाटलं होतं, पण आता तुम्ही या प्रॉपर्टीचा विचार करायला लागलात. त्यावेळी माझी मनस्थिती द्विधा झाली. मला सांगावंसही वाटत होतं आणि भीती वाटत होती. म्हणजे शकुंतला श्रेयसची खरी आहे? आजी आत्यांबद्दल माझ्या मनात होती नव्हती तेवढी सगळी सहानुभूती संपलीये. सुरुवातीला मलाही असं वाटत होतं की त्या त्यांच्या मुलाच्या प्रेमापोटी या घरात आल्यात, पण तसं नाही आजी. त्यांचं सगळं वागणं स्वार्थी आणि खोटं आहे. मला वाटलं होतं त्या त्यांच्या मुलासाठी आल्यात, पण नाही, त्या इथे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आल्यात.